लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आता आर्याच्या पोटात देशमुखांचा वंश वाढतोय हे समजताच विक्रम काका जीवानंदिनीवर प्रचंड संतापलेले असतात. ते आता जीवाला म्हणतात की हा सरोगसी करण्याचा एवढा मोठा निर्णय तुम्ही कोणाला विचारून घेतला. यावर आता जीवा त्याच्या बाबांना शांतपणे उत्तर देत म्हणतो की बाबा, नंदिनीचं आई होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर होतं, पण तिचं मिसकॅरेज होताच डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाहीये. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं दुःख मी रोजच पाहत होतो. त्यामुळे नंदिनीच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद यावा यासाठीच आम्ही आर्याला सरोगेट मदर करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि बाबा, आम्ही हा निर्णय कोणाला फसवण्यासाठी घेतलेला नाहीये. मला आणि नंदिनीला एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे माझ्या आणि नंदिनीच्या आयुष्यात आम्हाला आई बाबा म्हणणारं आमचं स्वतःचं बाळ यावं. आणि यासाठी आर्या सुद्धा स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारायला तयार झालेली होती. आणि तसंही बाबा, जर आपल्या घराण्याचा वंश तिच्या पोटात वाढत आहे आणि ती सुद्धा नंदिनीची बहीणच आहे, तर यात गैर काय आहे. तेव्हा आता विक्रम काका म्हणतात की हे सगळं ठीक आहे जीवा, पण उद्या जर ह्या आर्याने बाळावर हक्क सांगितला तर, जर तिने म्हटलं की हे बाळ माझ्या पोटात वाढत आहे त्यामुळे ते माझंच आहे, तेव्हा काय करणार आहात तुम्ही दोघे? म्हणजे ह्या सरोगसीचा निर्णय घेताना भविष्यात काय होऊ शकतं याची कल्पना आहे का तुम्हाला? ह्या सरोगसीमुळे तुमच्या दोघांच्या नात्यात ह्या आर्याने गैरफायदा घेतला तर? यावर आता जीवा म्हणतो की यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे बाबा, कारण आम्ही ही सरोगसी करण्याआधी कायदेशीर करार केलेला आहे की आर्या जरी आमच्या ह्या बाळाची जन्मदाती आई असली तरी बाळावरच्या पालकत्वाचा हक्क हा माझा आणि नंदिनीचाच असेल, असं जीवा त्याच्या बाबांना सरोगसीबद्दल स्पष्टीकरण देतो. त्यामुळे आता विक्रम आणि मानिनी काकू हे आर्याला काव्य आणि नंदिनीसारखा जीव लावून तिच्या पोटात त्यांच्याच देशमुख घराण्याचा वंशज वाढत आहे म्हणून इथून पुढे तिची काळजी घेतील असं सध्या तरी वाटतंय.